पुढारी लोकांचे हक्क मारतात आणि बेतालपणाची वागणूक करतात. विषय लिहून घ्या सर्वांनी. आजचा विषय आहे पुढारी लोकांचे हक्क मारतात आणि बेतालपणाची वागणूक जी आहे ती करतात. आज वर्तमान समयामध्ये जर आपण देवाची सेवा करणाऱ्या पुढाऱ्याच्या जीवनाचं अवलोकन केलं तर काही अंशी आपल्याला असे सेवक पाहायला भेटतात की ज्यांना देवाने पुढारपण सोपवलं अशासाठी की त्यांनी विश्वासयोग्यतेने त्या जबाबदारीला जे आहे पार पाडावं. परंतु पुढारपण हे त्यांना सोपवल्यानंतर त्यांच्याकडे जो अधिकार आला त्या अधिकाराच्या साहाय्याने लोकांची सेवा करण्याऐवजी ते लोकांवरती अन्याय करू लागले आणि त्याबरोबरच ते बेतालपणाची जी काही वागणूक आहे ती करू लागले असल्या कारणामुळं आपण पाहतो की देवाच्या राज्याचं मोठ्या प्रमाणात ह्या लोकांचे हक्क मारणाऱ्या पुढाऱ्यांकडनं जे आहे हानी होत आहे किंवा नुकसान होत आहे आणि देवाच्या लोकांचं देखील खच्चीकरण किंवा त्यांच्याकरता देखील अडकण्याचं कारण जे आहे हे पुढारी बनत आहे. आणि कशा प्रकारे हे असे वागत आहे हे आपण येणाऱ्या दिवसांमध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत. पण हा जो विषय आहे की पुढारी लोकांचे हक्क मारतात आणि बेतालपणाची वागणूक करतात यातला मुद्दा क्रमांक 1 लिहा. मुद्दा क्रमांक 1 लिहा. देवाने दिलेला अधिकार लोकांच्या हितासाठी असतो, स्वतःच्या फायद्यासाठी. मुद्दा क्रमांक 1 लिहा. देवाने पुढाऱ्यांना जो अधिकार दिला आहे तो लोकांच्या हितासाठी असतो, न की स्वतःच्या फायद्यासाठी. आणि आज आपण पाहतो की जास्तीत जास्त काही अंशी पुढारी हे त्यांना देण्यात आलेला जो काही अधिकार आहे त्याचा गैरवापर करून लोकांच्या हितासाठी नाही तर स्वतःच्या फायद्यासाठी करत असलेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि ज्यावेळेस आपण वचन वाचतो तर वचन देखील आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी या संदर्भात सांगतं किंवा शिकवतं की कशा प्रकारे पुढाऱ्याला देण्यात आलेला जो काही अधिकार आहे त्याच्या साहाय्याने त्याने लोकांच्या हिताच्या गोष्टी ज्या आहेत ते केल्या पाहिजे, न की स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी. या संदर्भात आपण मत्तयाचं पुस्तक काढूया. यावेळेला मत्तयाचं पुस्तक अध्याय 20 आपण काढू आणि 26 ते 27 वचन आपण वाचणार आहोत आणि यामध्ये काय लिहिण्यात आलं आहे हे आपण समजून घेऊया. मत्तयाचं पुस्तक अध्याय 20 आणि 26 ते 27 पहा. तुम्हामध्ये तसे नसावे, तर तुम्हामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पावतो त्याने तुमचा सेवक व्हावे, आणि तुम्हामध्ये जो कोणी पहिला होण्यास इच्छितो त्याने तुमचा दास व्हावे. व्हेरी गुड. आता बघा ह्या वचनामध्ये आपण पाहतो की अतिशय स्पष्टपणे जो मोठा होतो त्याने लोकांची सेवा करण्याकरिता जे आहे मोठं झालं पाहिजे. आज अनेकांना मोठं व्हायची इच्छा आहे, पण मोठं का व्हायचं आहे हे माहिती नसल्या कारणामुळं आपण पाहतो की अनेक अशा चुकीच्या गोष्टींना घेऊन आज लोक जे आहे विचारांना घेऊन आज लोक जे आहे मोठं व्हायच्या प्रयत्नामध्ये आहे. देवाचं वचन ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की ज्याला मोठं व्हायचं आहे त्याने का मोठं झालं पाहिजे, तर त्या ठिकाणी ते उत्तर देखील आहे. त्याने लोकांची सेवा करण्याकरिता जे आहे मोठं झालं पाहिजे. पण जेव्हा त्यांच्या हातामध्ये मोठपणाचा जो काही अधिकार येतो, जेव्हा पुढाऱ्यांच्या हातामध्ये मोठपणाचा किंवा पुढारपणाचा ज्यावेळेस अधिकार येतो तेव्हा ते त्या अधिकाराचा जो आहे ना गैरवापर करून लोकांचा जो काही हक्क आहे ते मारतात
आणि लोकांना त्रास जो आहे ते देऊ लागतात. अशा प्रकारे जे अधिकाराचा गैरवापर करतात ना, अशा प्रकारे जे अधिकाराचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून लोकांचं अहित करण्याकरता करतात ना, अशा लोकांना परमेश्वर देव जो आहे ना, एक दिवस विचारणा जी आहे ती करणार आहे. त्या भागाकडे आपण नंतर जाणार आहोत. पण आपण हे पाहत आहोत की मोठेपण हे कशासाठी हवं आहे. कारण वचन ज्यावेळेस आपण वाचतो तर वचन अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी हे सांगतं की तुमच्यामध्ये तसे नसेल. तुमच्यामध्ये म्हणजे कुणामध्ये? ज्यांना देव काय आहे हे माहिती आहे त्या लोकांमध्ये. कारण त्या लोकांमध्ये ज्या वेळेला चढाओढ असते अधिकाराला घेऊन, पुढारीपणाला घेऊन, त्यावेळेला त्या ठिकाणी देवाच्या गौरवाच्या गोष्टी नाही किंवा लोकांच्या हिताच्या गोष्टी नाही, तर वैयक्तिकरित्या स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी करून घेण्याच्या अनुषंगातून त्या ठिकाणी ते मोठेपण जे आहे ते प्राप्त करून घेण्याकरता आपसामध्ये वादविवाद जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करताना जे आहे ते देवाला ओळखणारे लोक दिसून येतात. आपण ज्या वेळेला याकोब आणि योहान हे येशूकडे आपल्या आईला घेऊन आले त्यावेळेला देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की त्यांनी कशा प्रकारची मागणी केली. कोणीतरी वचन 23 वाचण्यासाठी मदत करा. वचन 23, 21 वाचा. वचन 21. त्याने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, आपल्या राज्यात या माझ्या दोघा पुत्रातील एकाने आपल्या उजवीकडे व एकाने आपल्या डावीकडे बसावे अशी आज्ञा द्या. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की हे जे दोन शिष्य आहे ना, हे याकोब आणि योहान होते. आणि देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी सांगतं की जब्दीचे जे दोन मुलं आहेत ना, ते आपल्या आईला घेऊन येशूकडे आले. आणि येशूकडे आल्यानंतर त्यांनी येशूकडं पुढारपण मागितलं, येशूकडे जबाबदाऱ्या मागितल्या, येशूकडे अधिकार जे आहे ते मागितलं. कोणता? एकाला उजवीकडं आणि एकाला डावीकडे जे आहे बसवायचे. आणि त्यांच्या अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहे त्या ठिकाणी बाकीच्या 10 जणांना आवडलं नाही. आणि ते 10 जण जे आहे ना त्या दोन भावांवरती जे आहे ते रागवले. बघा वचन 24 काय म्हणत आहे. वचन 24. ही गोष्ट ऐकून 10 शिष्यास त्या दोघा भावांचा राग आला. व्हेरी गुड. म्हणजे लक्ष द्या, ह्या ठिकाणी हे जे 10 जण आहे त्यांना त्यांची ही जी गोष्ट आहे ती आवडली नाही. आणि मग त्या 10 जणांना त्या दोन भावांचा राग आला. आणि त्या ठिकाणी येशूला ज्या वेळेला ह्या गोष्टी कळायला त्यावेळेला येशूने खऱ्या अर्थाने खरं मोठेपण काय आहे याची जी परिभाषा आहे किंवा याची जी व्याख्या आहे ती त्या ठिकाणी त्यांना एक्सप्लेन करून सांगितली किंवा त्याची फोड करून सांगितली की खरं मोठेपण हे अधिकार भुसवण्यामध्ये नाही, तर खरं जे मोठेपण आहे ते सेवा करण्यासाठी आहे. खरं जे मोठेपण आहे ते लोकांच्या हिताच्या गोष्टी करता याव्या यासाठी आहे, न की स्वतःच्या फायद्यासाठी. आज आपण पाहतो की सर्वात जास्त जो काही गैरसमज पुढारपणाला घेऊन देवाला ओळखणाऱ्या लोकांमध्ये झालेला आहे तो हा आहे की आज पुढारी लोकांच्या फायद्यासाठी हिताच्या गोष्टी करण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी अनेक गोष्टी करताना दिसून येतात आणि लोकांचे जे काही हक्क आहेत ते मारतात. आणि अशा प्रकारचा चुकीचा गैरसमज हा पुढाऱ्यांनी करून घेतला असल्या कारणामुळं आज कुठेतरी देवाविषयीच्या गोष्टींना लोक जास्त स्पष्टपणे जे आहे ते समजू शकत नाही. कारण चुकीचे लोक हे पुढारी म्हणून पुढे आले असल्या कारणामुळं
त्यांनी अनेकांचे हक्क मारले आहे. बघा, येशू देखील एक पुढारी होता. येशू देखील एक पुढारी होता आणि त्याने त्याचं जे पुढारपण आहे ना, ते अधिकार गाजवण्याच्या अनुषंगातून केलेलं आपल्याला कुठंच पाहायला भेटत नाही. येशू देखील एक पुढारी होता, पण त्याने कधीही लोकांचे जे काही हक्क आहे ते मारले नाही. बघा, येशू हा पुढारी होता, पण त्याने त्याचं जे पुढारपण आहे ते लोकांची सेवा करण्यामध्ये, लोकांचा जास्तीत जास्त फायदा होईल यामध्ये घालवलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि कोणीतरी योहानाचं पुस्तक 13वा अध्याय आणि 14 ते 15 वचन वाचा. त्या ठिकाणी येशू कशा प्रकारे पुढारपण लोकांची सेवा करण्यामध्ये घालवत आहे ते आपण बघूया. 13वा अध्याय 14 ते 15 वचन. यास्तव जो मी प्रभू व गुरु, त्या मी तुमचे पाय धुतले, तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे, म्हणून तुम्हास कित्ता घालून दिला आहे. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी येशू हा त्याच्या शिष्यांबरोबर बोलत आहे आणि त्याच्या शिष्यांना तो खऱ्या अर्थाने मोठेपणाची जी काही व्याख्या आहे तिची फोड करून सांगत आहे. खऱ्या अर्थाने पुढारपण काय आहे याविषयीचं स्पष्टीकरण ह्या ठिकाणी तो आपल्या शिष्यांना स्वतः कृतीतून करून दाखवताना आपल्याला दिसत आहे. येशू हा पुढारी आहे. लक्ष द्या, येशू हा काय आहे? पुढारी आहे. तुम्ही पहा, ज्या वेळेला योहान बाप्तिस्मा करणाऱ्याने येशूला जाताना पाहिलं त्यावेळेला त्याने त्याच्या शिष्यांना म्हटलं की हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आणि योहानाचे शिष्य हे योहानाला सोडून येशूच्या मागे जाऊ लागले. त्यावेळेला येशूने मागे वळून त्यांना म्हटले की तुम्ही काय शोधत आहात? त्यावेळेला ते म्हणाले की रबुनी म्हणजे गुरु. लक्ष द्या, येशू हा एक गुरु होता. लक्ष द्या, त्यांनी विचारलं की तुम्ही कुठं राहतात? आणि वचन सांगते की सुमारे ते त्याच्याबरोबर राहिले, ते त्याच्याबरोबर त्या ठिकाणी त्यांनी वेळ घालवला. वेळ घालवला. लक्ष द्या, येशू एक पुढारी होता आणि त्याला त्याचं जे पुढारपण आहे हे कोणत्या गोष्टीसाठी करायचं आहे हे त्याला माहिती होतं. आणि बघा, त्याने अतिशय सटीकपणे त्याच्या शिष्यांना म्हटलं की तुम्ही आता थोडा वेळ जे एकमेकांवर रागवले होते ना, लक्ष द्या, खऱ्या अर्थाने तुम्हाला पुढारपणाची व्याख्या, खऱ्या अर्थात तुम्हाला मोठं होणं काय आहे याची व्याख्या, खऱ्या अर्थाने तुम्ही मोठं झाल्यानंतर जे अधिकार तुम्हाला देण्यात येणार आहे त्याची व्याख्या काय आहे, तर ती ह्या ठिकाणी आहे की तुम्ही लोकांची सेवा करावी. लक्ष द्या, येशूच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं ना तर त्याच्याकडे सर्व अधिकार असूनही, त्याच्याकडे सर्व जे काही अधिकार आहे ना असूनही त्याने त्याच्या अधिकाराचा जो उपयोग आहे ना तो लोकांचा हक्क मारण्यासाठी किंवा लोकांना नुकसान पोहोचवण्यासाठी कधीच केला नाही. वचन सांगते की येशू या ठिकाणी त्यांना म्हणत आहे की तुम्ही मला गुरु म्हणतात, तुम्ही मला प्रभू म्हणतात आणि तुम्ही ठीक बोलता, कारण मी तसाच आहे. मी तसाच आहे म्हणजे काय? मला पुढारपणाची जी काही खरी व्याख्या आहे ती कळलेली आहे की पुढारपण म्हणजे सेवा आहे. पुढारपण म्हणजे लोकांचा हक्क मारणं नाही. पुढारपण म्हणजे लोकांवरती अन्याय करणं नाही. पुढारपण म्हणजे लोकांना त्रास देणं नाही, तर पुढारपण म्हणजे लोकांच्या फायद्यासाठी गोष्टी करणं आहे. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की येशू त्यांना म्हणत आहे वचन 14 मध्ये, म्हणून मी प्रभू आणि पुढारी आणि गुरु असूनही तुमचे पाय धुतले. आताच्या पुढाऱ्यांना तुम्ही अशा प्रकारची सेवा करताना पाहाल का? लक्ष द्या, वचन सांगत या ठिकाणी की येशू म्हणाला मी प्रभू असून, मी गुरु असून, मी पुढारी असून, मी अधिकारी असून मी तुमचे काय केले माहिती का? पाय धुतले. तर तुम्ही एकमेकांचे पाय जे आहे ते धुतले पाहिजे. पाय धुणं काय आहे? सेवा करणं आहे. लक्ष द्या, ह्या दिवसांमध्ये आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे. आणि देवाच्या लोकांना खऱ्या अर्थाने पुढारपणाची जी काही खरी व्याख्या आहे ती कळलेलीच नाही. ज्यांना देवाने पुढारपण दिलं
ते त्या पुढारपणाचा उपयोग लोकांच्या फायद्यासाठी नाही तर स्वतःच्या फायद्यासाठी करून लोकांचे हक्क बुडवत आहे. आणि म्हणून आज कुठेतरी पुढाराच्या माध्यमातून लोकांना देव हा दिसत नाही. आज जास्तीत जास्त लोक हे अडखळले काय माहिती का? कारण त्यांनी पुढाऱ्याचे जीवन हे अतिशय त्रासदायक देण्याच्या स्वरूपातून बघितलं असल्या कारणामुळं लोक हे देवापासून दूर गेलेले आहे. लोक हे देवापासून दूर गेलेले कारण आत्ताचे पुढारी जे आहे हे देवाची सेवा विश्वास योग्यतेने करण्याच्या अनुषंगातून पुढारपण हाताळताना आपल्याला दिसत नाही, तर त्या पुढारपणाच्या द्वारे मिळालेला जो काही अधिकार आहे त्याचा दुरुपयोग करून ते अनेकांचं हक्क जे आहे ते मारताना आपल्याला दिसतात. आणि अशा प्रकारचे पुढारीपण हे मुळीच देवाला मान्य नाही. पुढचा मुद्दा क्रमांक 2 लिहा. मुद्दा क्रमांक 2 लिहा. अन्याय करणाऱ्या पुढाऱ्यावर देवाचा न्याय येतो. मुद्दा क्रमांक 2 लिहा. जो पुढारी अन्याय करतो त्याच्यावरती देवाचा न्याय येतो किंवा अन्याय करणाऱ्या पुढाऱ्यावर देवाचा न्याय येतो. आता पहा, ज्या पुढाऱ्याला पुढारपणाची खरी व्याख्या काय आहे ती माहीत न होता जर तो पुढारपण मिरवत आहे तर ते पुढारपण कशा प्रकारे मिरवत आहे तर देवाचं सांगतं की जास्तीत जास्त देवाच्या लोकांवरती अन्याय करत तो ते पुढारपण मिरवत आहे. आणि ज्या वेळेला देवाच्या लोकांवरती एक पुढारी ज्याला पुढारपणाची खरी व्याख्या कळालेली नाहीये तो अन्याय करतो त्यावेळेला त्याच्यावरती देवाचा जो काही न्याय आहे ना तो येतो. बघा, पवित्र शास्त्र अतिशय स्पष्टपणे आपल्याला अशा प्रकारच्या अन्यायी पुढाऱ्या संदर्भात अनेक गोष्टी सांगतात. उत्पत्तीच्या पुस्तकापासून तर प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत अशा प्रकारचे अन्यायी पुढाऱ्यांसंदर्भात अनेक गोष्टी आहेत. आणि त्यांनी अन्याय केला आणि त्यामुळं देवाचा जो काही न्याय आहे त्याला सामोरं जाताना जावं लागलं. बघा, कोणीतरी वचन लूक वर्तमान 12 अध्याय आणि 45 ते 47 वचन वाचण्यासाठी मदत करा. लूक 12 अध्याय आणि 45 ते 47 वचन काय म्हणते पहा. परंतु आपला धनी येण्यास उशीर लागेल असे तो दास आपल्या मनात म्हणून चाकरास व चाकरणीस मारू लागेल आणि खाऊ पिऊन व मस्त होऊ लागेल. तर तो वाट पाहत नाही त्या दिवशी व त्याला ठाऊक नाही त्या घटकेस दासाचा धनी येऊन त्याला कापून टाकील आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमेल. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की ज्या व्यक्तीवरती जबाबदारी टाकलेली आहे, ज्या व्यक्तीला अधिकार दिलेला आहे, ज्या व्यक्तीला पुढारी म्हणून नेमला आहे, असा व्यक्ती किंवा असा जो पुढारी आहे त्याने किती अधिक जबाबदारीला घेऊन प्रामाणिक जे आहे ते राहायला पाहिजे आणि किती अधिक जबाबदारी त्याने जे आहे विश्वास योग्यतेने पार पाडणं गरजेचं आहे. परंतु ह्या ठिकाणी आपण पाहतो की हा जो पुढारी आहे, वचन ज्यावेळेस आपण वाचतो लूक वर्तमान याचं 12 अध्याय, तर ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं 45 वचन, आपला धनी येण्यास उशीर लागेल असे आपल्या मनात म्हणून तो काय करत माहिती का? तो त्याच्या धनाच्या घरी असणारे जे लोक आहे ना त्या ठिकाणी त्यांच्यावर तो अन्याय करत आहे, त्यांना तो त्रास देत आहे, त्यांचा जो काही हक्क आहे तो त्या ठिकाणी तो मारत आहे. आणि ह्या सर्व गोष्टी तो त्या ठिकाणी करत आहे आणि त्याला असं वाटत आहे की ह्या गोष्टी आपण करत असल्या कारणामुळं आपलं काहीतरी वेगळं आपण निर्माण करू शकतो. पण त्या उलट त्या ठिकाणी जो विचार त्याने मनात केला होता तसं काही झालं नाही.
त्याच्या उलट त्याच्याबरोबर झालेलं आपल्याला पाहायला भेटतंय की त्याच्यावरती जे आहे ना, त्याच्या धनाचा जो काही न्याय आहे तो आला. त्याचा जो काही धनी आहे ना, त्याच्या धनाचा जो काही न्याय आहे तो त्याच्यावरती आला. आणि कशा प्रकारचा न्याय हा त्याच्यावर आला आणि कशा प्रकारच्या न्यायाला त्या ठिकाणी त्या अन्याय करणाऱ्या पुढाऱ्याला सामोरं जावं लागलं, हे आपल्याला वचन 47 मध्ये पाहायला भेटतं. लक्ष द्या, आज जर आपण पुढाऱ्यांचं जीवन जर पाहिलं, ज्यांच्याकडं मोठ्या विश्वासाने जबाबदाऱ्या देण्यात आल्या, त्यांचं जीवन जर पाहिलं तर त्यांच्या डोळ्यासमोर देवाचं जे भय आहे ना ते नाही आहे. त्यांच्या डोळ्यासमोर जे आहे ना देवाचं जे भय ते नाही आहे. आणि आपण पाहतो की ते अशा प्रकारचा विचार करतात की जो अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे त्याचा आपण कसाही वापर केला तरी आपल्याला काही होणार नाही, अशा प्रकारच्या विचारसरणीला त्यांनी त्यांच्या जीवनात प्राधान्य देऊन देवाच्या लोकांवरती अन्याय अत्याचार करणं सुरू केलेलं आहे. त्यांचे जे काही हक्क आहे ते मारणं सुरू केलेलं आहे. आणि अशा व्यक्तीवरती देवाचा जो काही न्याय आहे ना तो यायला उशीर लागत नाही. अशा व्यक्तीवरती देवाचा जो काही न्याय आहे ना तो यायला उशीर लागत नाही. त्या व्यक्तीवरती देवाचा न्याय हा येतो. आणि आपण पाहतो की आज अशा प्रकारचे जे पुढारी आहेत ते खूप आहेत आणि त्यांनी देवाचं काम प्रामाणिकपणे केलं नाही. देवाने दिलेली जी काही जबाबदारी आहे त्यांनी प्रामाणिकपणे हाताळली नाही. त्यांनी जास्तीत जास्त स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून लोकांना त्रास देणं, लोकांचा हक्क बुडवणं, लोकांवर अन्याय करणं, लोकांवर अत्याचार करणं, लोकांना स्वतःच्या फायद्यासाठी उपयोगात आणणं, अशाच प्रकारच्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आणि अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी केलेल्या असल्या कारणामुळेच आता त्यांना देवाचा जो काही न्याय आहे त्याचा सामना जो आहे तो करावा लागणार आहे. आपण पाहतो की आणखीन काही पुढारी हे आपल्याला अन्याय करणारे मत्तेच्या पुस्तकाच्या 21व्या अध्यायामध्ये 33 ते 41 वचनावर दिसून येतात. आणि हे जे पुढारी आहे ना यांच्यावरती मोठ्या विश्वासाने जी काही जबाबदारी आहे ती टाकण्यात आलेली होती. आणि त्या जबाबदारीला घेऊन त्यांनी त्या ठिकाणी प्रामाणिक राहणं गरजेचं होतं, हिशोबदेही राहणं गरजेचं होतं. कारण कारभारी म्हटला तर तो विश्वासू असला पाहिजे. हे आपल्याला करिंथकरांच्या पुस्तकातून संत पौल आत्म्याच्या प्रेरणेने सांगताना जे दिसून येतं. बघा ते वचन आपण वाचणार आहोत. कोणीतरी मत्तेचं पुस्तक 21वा अध्याय आणि 33 ते 41 वचन वाचा. मत्ते 21 आणि 33 ते 41. आणखी एक दाखला ऐकून घ्या. कोणी एक गृहस्थ होता, त्याने द्राक्ष मळा लाविला, त्याभोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्ष रसासाठी कुंड खणिले व माळा बांधिला आणि तो माळ्यास सोपून देऊन आपण परदेशी गेला. 41 वाचायचं का दादा? 41 पर्यंत. नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्याने आपले उत्पन्न घेण्याकरिता आपल्या दासास माळ्याकडे पाठविले. तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासास धरून कोणाला ठोक दिला, कोणाला जीवे मारले व कोणाला दगडमार केला. त्याने फिरून पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठवले. त्याच्याशीही ते तसेच वागले. शेवटी ते आपल्या पुत्राचा मान राखीत असे म्हणून त्याने आपल्या पुत्रास त्याचकडे पाठविले. परंतु माळी पुत्राला पाहून आपसात म्हणाले, हा वारीस आहे, चला आपण याला जीवे मारू व याचे वतन घेऊ. तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून जीवे मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करील? ते त्याला म्हणाले, तो त्या
दुष्टाचे हलाल करून त्यांना नाश करील आणि जे माळी हंगामी त्याला उत्पन्न देतील अशा दुसऱ्याकडे तो द्राक्षमळा सोपून देईल. व्हेरी गुड. आता बघा, हा जो दृष्टांत आपण आता वाचला आहे, ह्या दृष्टांतामध्ये आपण पाहतो की कोणा एका गृहस्थाने आपला जो द्राक्षमळा आहे तो काय केला माहिती का? तो मोठ्या विश्वासाने ह्या ठिकाणी पुढाऱ्यांना दिला आणि काही दिवसानंतर आपल्या द्राक्षमळामध्ये आलेलं जे काही उत्पन्न आहे ते घेण्यासाठी त्या गृहस्थाने आपल्या चाकरांना त्यांच्याकडे पाठवलं. आणि तुम्हाला माहिती का, ह्या ठिकाणी हे जे पुढारी आहेत ज्यांच्यावर विश्वास टाकला होता, हे जे पुढारी आहे ज्यांच्यावरती जबाबदारी टाकली होती, ह्या ठिकाणी आपण पाहतो की कशा प्रकारे अन्यायी बनले, कशा प्रकारे हक्क मारणारे जे आहेत ते बनले, कशा प्रकारे हे त्या ठिकाणी बंड करणारे बनले, हे आपल्याला ह्या वृत्तांतातून दिसून येतं. वचन सांगते की ज्या वेळेला त्या मालकाचे चाकर ह्या पुढाऱ्याकडे गेले त्यावेळेला त्या पुढाऱ्यांनी त्यांच्याबरोबर चांगली वागणूक केली नाही. त्यांच्याबरोबर चांगली जी वागणूक आहे ती केली नाही. आणि का त्यांनी त्यांच्याबरोबर चांगली वागणूक केली नाही? कारण भरपूर उत्पन्न जे आहे ना ते त्या द्राक्ष मळ्यामध्ये आलेलं होतं आणि त्या उत्पन्नाने त्यांचे डोळे आंधळे केले होते. वचन स्पष्टपणे सांगतं, ह्या युगाच्या दैवतांनी त्यांची डोळे आंधळे केली आहे. त्यांची म्हणजे पुढाऱ्यांची. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण ह्या युगाच्या दैवतांनी हा विषय शिकणार आहोत. ह्या युगाचं जे दैवत आहे ना ते आहे पैसा. पैशांनी, उत्पन्नांनी ह्या पुढाऱ्यांची जी काही डोळे आहेत ती आंधळी केली होती. ते हे विसरून गेले होते की हा द्राक्ष मळा आपला नाहीये. ते हे विसरून गेले होते की हा द्राक्ष मळ्याला आपल्याकडं विश्वासयोग्य त्याने सोपवण्यात आला आहे. ते विसरून गेले की ह्या द्राक्ष मळ्यामुळेच आपण आतापर्यंत आपल्या परिवारासह टिकून आहोत. ते हे विसरून गेले. लक्ष द्या, त्यांनी त्या ठिकाणी तो जो द्राक्ष मळा आहे ना तो हडप करण्याचा विचार केला. आज देखील अनेक पुढारी अशाच प्रकारे देवाच्या सेवेमध्ये प्रामाणिकपणा न दाखवता स्वतःच्या फायद्यासाठी लोकांचे हक्क बुडवून त्या ठिकाणी पूर्णपणे ते पुढारपणच घेऊन टाकायचा प्रयत्न करतात. त्यांची इच्छा मुळीच नसते की कोणीतरी व्यक्ती त्या ठिकाणी यावा आणि देवाची सेवा करावी. त्यांची इच्छा मुळीच नसते की कोणत्या तरी व्यक्तीने त्या ठिकाणी यावं ज्याला देवाने पाचरलेलं आहे, ज्याच्याकडे विजन आहे, ज्याच्याकडे दृष्टांत आहे, जो काहीतरी करू शकतो. लक्ष द्या, त्यांची मुळीच इच्छा नसते की अशा व्यक्ती त्या ठिकाणी यावं. आणि म्हणून ते पूर्णपणे ते अधिकार, तो पद गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतात आणि ते स्वतःच त्या ठिकाणी पदावरती राहून चांगलं काम करण्याऐवजी देवाच्या कामामध्ये अडखळणं जे आहे ते निर्माण करतात. हे जे पुढारी आहे ना, ह्या पुढाऱ्यांनी वचन स्पष्टपणे सांगतं की आपल्या धनाने आपल्या दासांना जे आहे त्यांच्याकडे पाठवलं. त्यावेळेला वचन 35 म्हणत आहे की त्या पुढाऱ्यांनी त्या दासांना मार दिला. त्या पुढाऱ्यांनी त्या दासांना जीवे मारलं. त्या पुढाऱ्यांनी त्या दासांना दगडमार केली. लक्ष द्या, हे जे पुढारी आहे ना, म्हणजे हे जे दास आहेत ना किंवा हे जे मालकाचे लोक आहे ना, हे सरळ सरळ त्यांच्याकडे गेले असतील आणि म्हटलं असेल की आम्हाला मालकाने तुमच्याकडे पाठवलं, ज्याने बऱ्याच वर्षापूर्वी तुम्हाला पुढारी म्हणून, राखणदार म्हणून हे अधिकार दिले होते सांभाळण्याचे, आता याचं उत्पन्न घेण्यासाठी आम्हाला पाठवलं. एवढंच बोलले असेल, बाकी दुसरं काही बोलले नसेल. पण त्या ठिकाणी ह्या पुढाऱ्यांना त्यांचं ते बोलणं आवडलं नाही. आज देखील प्रामाणिकपणे एखादा सेवक हा एखाद्या जबाबदार व्यक्तीला विचारपूस करतो ना, त्यावेळेला तो पुढारी त्या जबाबदार
त्या व्यक्तीला उत्तर देण्याऐवजी तो आपलं अंग झटकायचं काम करतो आणि जो प्रश्न विचारणार आहे त्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतो. अशा प्रकारचे पुढारी हे जगामध्ये नाही. मी जगातल्या पुढाऱ्यांसंदर्भात तुमच्यावर बोलत नाही, मी बोलत आहे देवाच्या राज्यामध्ये आज काम करणाऱ्या पुढाऱ्यांसंदर्भात, ज्यांना लोकांच्या हिताच्या गोष्टी आवडत नाही केलेल्या, ज्यांना लोकांची सेवा केलेला आवडत नाही, ज्यांना लोकांचं ओझं जे आहे ते व्हायला आवडत नाही, ज्यांच्याकडे लोकांना चांगले दिवस दाखवण्याचे त्यांच्याकडे दृष्टांत नाही आहे. हा फक्त चांगले दिवस स्वतः आणि स्वतःच्या परिवाराला दाखवण्याचे दृष्टांत त्यांच्याकडे आहे. पद कसं टिकून ठेवायचं धूर्ततेने हे दृष्टांत त्यांच्याकडे आहे. आपसामध्ये कसं एकमेकांना विरोधी करून द्यायचं हे दृष्टांत त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे हे दृष्टांत आहे एकाला पहिल्या विरुद्ध आणि पहिल्याला दुसऱ्या विरुद्ध उकसवून द्यायचं हे दृष्टांत त्यांच्याकडे आहे. देवाचं राज्य कसं वाढेल याचे दृष्टांत त्यांच्याकडे नाही. देवाच्या राज्यामध्ये लोक कसे येतील, लोकांना आशीर्वाद कसे भेटेल, मंडळ्या कशा स्थापन होतील, सेवक कसे देवाच्या राज्यामध्ये उभे राहतील, कशा प्रकारे लोकांचे चांगलं होईल हे दृष्टांत नाहीये पुढाऱ्यांकडे. आत्ताचे पुढारी हे ह्या युगाच्या दैवतांच्या लालची पोटी आंधळे झालेले आहे. वचन सांगतं ह्या पुढाऱ्यांनी ह्या ठिकाणी त्या मालकाच्या लोकांना मारलं, धोंडमार केली, मारून टाकलं, त्यांना हाकलून दिलं. तुम्हाला माहिती का, त्याने आपल्या मुलाला पण पाठवलं आणि त्या ठिकाणी ते आपसात म्हणले, अरे हा तर वारीस आहे, चला याला आपण मारून टाकू म्हणजे द्राक्षमळा आपल्यावर. आज देखील पुढाऱ्यांना असं वाटतं, ज्या वेळेला आपण पुढाऱ्यांना देवाचं सांगतो की अरे तुम्हाला पुढारपण देवाने का दिलेलं आहे, देवाचं वचनाचं पालन तुम्ही प्रामाणिकपणे करावं म्हणून, तर पुढारी उलट असं बोलताना आपण पाहतो की आम्हाला नका सांगू, आम्हाला बायबल माहिती आहे, आम्हाला वचन माहिती आहे, आम्हाला कळतं कधी काय केलं पाहिजे, कुठं काय केलं पाहिजे, आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. म्हणजे देवाचं वचन घेऊन पण तुम्ही जर त्या पुढाऱ्यांची जर कान उघडणी करायला गेले तर त्यांनी आपले कान बंद करून घेतले. ह्या ठिकाणी आपण पाहतो की हा जो द्राक्षमळ्याचा धनी आहे त्याचा एकूणता एक मुलगा त्या ठिकाणी द्राक्षमळ्याचं उत्पन्न विचारासाठी गेला असताना त्या ठिकाणी त्या पुढाऱ्यांनी त्या धन्याच्या मुलाला देखील मारून टाकलं. म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर देवाचं भय नाहीये. लक्ष द्या, त्यांच्या डोळ्यासमोर जे आहे ना देवाचं भय मुळीच नाही. हे त्यांच्या पुढारपणाचा गैरवापर करत आहे, अधिकाराचा गैरवापर करत आहे, हे अन्याय अत्याचार करत आहे, लोकांकडून अन्यायाने अत्याचार करत आहे. तुम्हाला माहिती का, अशा प्रकारच्या अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांवरती देवाचा जो काही न्याय आहे ना तो येतो. वचन स्पष्टपणे सांगतं, वचन 41 मध्ये की तो त्या दुष्ट, ते पुढारी नव्हते, ते दुष्ट होते पुढाऱ्याच्या भेसामध्ये. त्यांनी फक्त पुढाऱ्याचा मुखवटा त्यांनी घातलेला होता. त्यांनी स्वतःला दाखवताना लोकांसमोर आम्ही पुढारी आहोत, आम्ही पास्टर आहोत, आम्ही सेवक आहोत असं त्यांनी स्वतःला रिप्रेझेंट केलं. पण खऱ्या अर्थाने ते पास्टर, पुढारी, सेवक नव्हते, ते दुष्ट होते, ते दुष्ट होते. आणि अशा प्रकारच्या दुष्टांचे त्या ठिकाणी त्या मालकाने हालहाल केले, त्यांचा नाश जो आहे तो केला आणि त्यांच्या जागेवरती दुसरे पुढारी त्याने नियुक्त केले आणि त्यांना तो द्राक्षमळा देऊन दिला. आज देखील देव अशा प्रकारच्या प्रामाणिक लोकांची सेवा करणाऱ्या, देवाचं राज्य वाढवणाऱ्या पुढाऱ्याच्या शोधामध्ये आहे आणि त्याला देव पुढारी बनवू इच्छित आहे. आणि आपण ते प्रामाणिक पुढारी बनावं यासाठी आपण या दिवसांमध्ये देवाकडे ही प्रार्थना केली पाहिजे की देवा तू आम्हाला प्रामाणिक पुढारी, आम्हाला तुझी सेवा करायची आहे, आम्हाला लोकांची सेवा करायची आहे, आम्हाला अन्याय, अत्याचार, दीन, दुबळे, गरीब, विधवा यांच्यासाठी आम्हाला उभं कर. जो दृष्टांत तुझा आहे तो आमचा दृष्टांत बनू दे आणि ह्या दिवसांमध्ये आम्हाला तू ह्या गोष्टी करण्याकरता मदत कर. आणि देव मदत केल्याशिवाय राहणार नाही. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देव.